नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। या शेतामध्ये आता रोटावेटर मारला आम्ही, एक केरी आणि दुहेरी पण, कारण पूर्ण बघा जमीन चांगली भुसभुशीत झाली। खूप तण झालं होतं याच्यामध्ये। तुरी लावल्या होत्या इथं, पण ते डुकरांनी काही ठेवल्या नाही, त्याच्यामुळे मग आम्ही असं पडीत पडल्यासारखंच झालं होतं, पूर्ण गांजर गवत होतं बघा। मी त्या दिवशी व्हिडिओ टाकला होता, ड्रिप जमा केली होती आम्ही। तर आता याच्यामध्ये रोटावेटर मारलं आणि पूर्ण चारा लावायचा आहे या शेतामध्ये गायींसाठी, कारण की दुधाच्या जर गायी असल्या तर त्यांना चारा आवश्यक आहे, आणि विकत घेऊन घ्यान तरी किती, नाही का। म्हणून आपल्या शेतातला जर हिरवा चारा जर असला तर आणखी चांगलं दूध देतात गाई। पण हे बघा किती छान बगडे बसले। रोटावेटर मारल्यामुळे जमिनीतील जे आतमधले किडे बाहेर आले, त्यांना खायसाठी हे बगडे आले, आणि दिसायला बघा खूप सुंदर वाटत आहे। हे मोबाईलपेक्षा ना असं जेव्हा रिअलमध्ये पाहतो ना तेव्हा खूप छान वाटते बघा। आपापलं अन्न शोधायसाठी बरोबर कुठून येतात। आत्तापर्यंत एक बगळा नव्हता आमच्या शेतामध्ये, आणि जसं रोटावेटर मारलं तसं ते बरोबर त्यांचं खाद्य शोधायसाठी आले।